नमस्कार. आज आपण बनवतो आहे आवळा कँडी. ही आवळा कँडी आपण शिजवणार नाही आहोत. ही आवळा कँडी आपण फ्रीझरमध्ये कशी तयार करायची हे बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तुम्ही बघू शकता आपली आवळा कँडी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे, परफेक्ट तुटते आहे. रेसिपी बघण्याआधी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यासाठी मी इथे 250 ग्रॅम आवळे घेतले आहेत. आवळे घेताना आवळे स्वच्छ घ्या, कुठेही डाग नसलेले आवळे घ्या. आता हे आवळे काय करायचे, एक एअरटाईट कंटेनर घ्यायचे, जिथे आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करणार आहोत तिथून कुठेही त्याच्यातनं पाणी जाता कामा नये. हे बघा अशा प्रकारे. आता हे आवळे आपल्याला 10 ते 12 तास फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. डीप फ्रीझरला स्टोअर करायचे. आता हे 10 ते 12 तासानंतरचे आवळे आहेत. तुम्ही बघून शकता, आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल हे आवळे किती परफेक्ट असे फ्रीज झालेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे, हे आवळे ना चाकूच्या किंवा पिलरच्या साहाय्याने ना असे सोलून घ्यायचे आहेत. हे बघा अगदी इझी निघतात. फक्त वरची स्किन खरडून काढायची आहे आवळ्याची. हे बघा आपला आवळा पूर्ण सोलून झालेला आहे. सगळे आवळे सोलून झालेले आहेत. आता काय करायचं, हे आवळे व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे, ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे आवळे व्यवस्थित मोकळे करून घ्या. अशा प्रकारे कँडी तयार होतात. हे बघा. आता यामध्ये 250 ग्रॅम आवळ्यासाठी 200 ग्रॅम साखर टाकायची आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे. आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. नोटिफिकेशन ऑल म्हणा. हे सर्व टोटली फ्री आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं. आता पुन्हा डब्याचं झाकण लावून आपल्याला हे स्टोअर करायचं आहे. हे रूम टेम्परेचरला स्टोअर केलं तरी चालेल, फ्रीजमध्ये स्टोअर केलं तरी चालेल. 5 ते 6 तास साखर विरघळेपर्यंत हे स्टोअर करायचं. हे बघा साखर पूर्णपणे विरघळली आहे, साखरेचं पाणी झालेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीपासून तुम्ही बघतात आपण आवळा कुठेही शिजवून घेतलेला नाहीये. आता एका प्लास्टिकच्या प्लेटमध्ये हे आवळे ठेवायचे. प्लास्टिकच्याच प्लेटमध्ये ठेवायचे, कारण स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवले तर त्याचे डाग पडतात. अशा प्रकारे व्यवस्थित आवळे अरेंज करून घ्यायचे. आणि आता हे जे उरलेलं साखरेचं पाणी आहे हे आपण मोरावळ्या बनवण्यासाठी वापरू शकतो, कारण याच्यात आवळ्याचा अर्क आहे बऱ्यापैकी. आता हे 2 ते 3 दिवस हे आवळे उन्हामध्ये कडक वाळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता आवळे एकदम परफेक्ट वाळलेले आहेत. आता एकदम बाजारामध्ये मिळतात तसे आवळे हवे असेल तर यावरती थोडीशी पिठी साखर भुरभुरायची. हे बघा आवळा सहज तुटला आहे. अशा प्रकारे पिठी साखर घ्यायची आणि आवळ्यावरती टाकायची. अगदी बाजारात मिळतात तसेच आवळे तयार होतात. आणि काचेच्या बरणीमध्ये 6 महिने सुद्धा हे आवळे व्यवस्थित राहतात. अशा प्रकारे स्टोअर करा. आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.